सुप्रभात सर्वांना. कसे आहात? बरे आहात ना? तर आमची झाली आहे सकाळ आणि झाली आहे देवपूजा. आता आहे टी टाइम. आता थोड्या वेळातच चहा पिऊन निघू. 1 hour later. आम्ही आता आलो आहोत पनवेलला. सुनील आहे माझा मित्र, त्याच्या घराचा गृहप्रवेश आहे आणि फोटोग्राफीसाठी आलोय. पोचलोय. तर भूक लागली आहे तर नाश्ता करतोय. बघूया काय आहे काय. वराडी गुळाची चहा आहे. आजच ओपनिंग झालंय वाटतं यांचं. छान होती चाय. हा नाश्ता झालाय. आता आम्ही निघालो सुनीलच्या घरी. आता 5 मिनिटात पोहोचू. ऑलरेडी खूप उशीर झालाय. गरम खूप आहे. हे बघा आम्ही इथे पोहोचलोय सुनीलच्या घरी. गाडी पार्क झाली. आता आम्ही जातो वरती. तर आता आम्ही आलो आहे सुनीलच्या घरी. पण आता पूजेची तयारी चालू आहे. यांच्याकडे ठेवा, त्यांच्याकडेच ठेवा. काय टाकायचं असेल ना त्या टोपात टाकायचं. स्थितम पापम देहि तिष्ठतमामति प्राशनाथ पंचगव्यस्य दहताग्ने वेदनम इति प्राशो तामणात सोडा हस्तम रक्षाल्यो. 3 वेळा द्या. हाताला लावा. हाताला 3 वेळा पाणी द्या. थोडी आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. कामणात सोडा. गोविंदाय नमः, गोविंदपतये नमः. पुन्हा जो आहात यत्वस्तं स्थितं गतं पापं देहि तिष्ठतमामति प्राशनाथ अक्षतां समर्पयामि प्रतिगृह्यतां तिथेच ठेवा. तसं त्रिगुणाकारं त्रिदलं विविधवस्त्रं अर्पणमस्तु तत्पूर्णेतो. त्याच्यावरच ठेवा. तुलसीदलपत्राणि असं ठेवा. समर्पयामि. तुम्ही त्याच्यावर हळदी कुंकू हरिद्र कुंकुम सौभाग्यद्रव्येतो संपूज्यम. अजून एक वाटी सेवा करणे भांडणामध्ये राखणदार वरकर मनोकामना पूर्ण करून विधीपूर्वकं प्रागविंशुतस्वरधा करणे. तुम्ही दोघांनी त्यांना मिळवा. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. सगळ्यांच्या एकत्र थोडा पडतरी करा. पुष्टि ऐश्वर्य धनधान्य पुत्र पौत्र अभिवृद्धि पूर्वकं सुखेन चिरजीवन सुवर्णिवास सिद्धि द्वारा आचार्यादि ब्राह्मण द्वारा स नव ब्रह्मखां चालू आहे. ओम भूर्भुवस्सुः महागणपतये नमः. हो दे त्यांचं मग तुम्ही पयस्नानं समर्पयामि. 2 वेळा पाणी. पयस्नानं अग्निं कृतो स्नानं समर्पयामि. 2 वेळा शुद्धाचमनीं समर्पयामि. ओम भूर्भुवस्सुः महागणपतये नमः. दधि स्नानं समर्पयामि. दधि स्नानात् भवन्तनामृतपूजयितं दैवतस्तेन विनश्यति सर्वभूतानि संसदेनं प्रसिद्धन्तु प्रमाणेन प्रागविंशस्य श्रद्धां कुटक्षितं दैवभ्यो नमः. नमस्तु. धरा सगळे फुलांच्या मध्ये पुष्पाणि बन्धुमस्तु. कमळचं फुल आहे ना त्याच्यावर. ओम फटाफट प्रियंताणं वरुण प्रियंताणं वायुप्रियंताणं देवभ्यो सर्वभूतानि संचितं पार्वती पती देवयोग्यो नमः. विघ्नवस्तु. दूध झालं की परत पाणी. सुव्रतिगृह्यताणां रागविंशतं सुरत चिटकवा. उंगऱ्याला चिटकवा कामाला. उभी करा. त्यात उभी करा. आता तिच्या दोन्ही पायावर गंधाने स्वस्तिक करा. ते ताट जाऊ दे. 2 ठेवून द्या. संस्कृतानि देवतस्येन विनश्यति सर्वभूतानि संस्कृतेन प्रसिद्धन्तु भवन्तनां कृतपूजयितो. दिवायती झालं प्रतिगृहीतां पुण्यं. ज्या लेडीच्या बाहेर तुम्ही पण या. ये गायत्री छंदाः त्या कोपऱ्यात गणपतिदेवता ओम गं गणपती नमः. एकदंताय विद्महे
शंकर प्राणगंध दे ज्ञान दे लाभसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती काढा जय कृष्ण आधी केलेलं काय नाही या व्हिडिओ घे आला स्वाहा वितताय स्वाहा बृहदाक्षकाय स्वाहा यमाय स्वाहा गंधर्वाय स्वाहा भृंगराजाय स्वाहा मृगाय स्वाहा पितृभूय स्वाहा दैवारिकाय स्वाहा स्कंदाय स्वाहा आयरमणय स्वाहा जंबुकाय स्वाहा पूतनाय स्वाहा त्या बाहेर ओवाळा एक वेळा घरावरून मोठा गोल करा पूर्ण चौकटीला आता अजून एक वेळा वळा 3 वेळा बस ओम देवाबाहे ग्रह नक्षत्र बाधानं आरोग्य यशकीर्तीनां कोटी कुसलेली आहे ना दैवभ्यो सर्वभूतान् संस्कृतेन प्रसगन्तो कर्णोदरा अश्वदायी गोदायी धनदायी महाधने धनन्यां तदां देवी सर्वकामांशदेहि मे सुख समृद्धि आरोग्य प्राप्तिरस्तु शुभं भवतु नाट्यस्वरधातुने विलक्षितं दैवतस्य गणेशदी हळदी कुंकू गंगा संस्कृती आता आवरात हवे चालू आहे आता जेवायला जाऊ आम्ही. सगळीकडे वाट बघतोय तुमचं पण आत्ताच फ्री झाले लोक सगळे पहिलं आता जेवायला बसतील त्याला पण 2 hours later. तर आता वाजले 5 आणि करतो बॅकअपचा टाइम आहे फोटोज काढतोय जे पाहुणे येतात एक एक करून कर ओपन थांबा दिसलं तुम्हाला दिसलं का बोलली ना मी स्वामींचा फोटो आहे हा मला पाठवायचा सगळे आम्ही आता इथे जमा झालो मी एवढी बोलते पण कॅमेरा समोर आला की गप्प सांगणार आहे मनोगत ओके बरं बायको आहे बायको इकडनं तर आता बघूया काय बसतोय बायको पुढे मी अक्षय नंदकुमार यादव सुनील दादाचा एका नात्याने मी भाऊ लागतो आणि दुसऱ्या नात्याने त्याच्या मिसेसचा बहिणीचा नवरा लागतो. तर त्याने आज नवीन घराचा शुभारंभ केलाय त्याच्यामध्ये त्याला खूप खूप शुभेच्छा. त्याच्या कष्टाचं चीज या घराच्या रूपाने सगळ्यांना दाखवलंय. तो पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देतो आणि असंच त्याच्या आयुष्यामध्ये भरभराट होत राहो हीच त्याच्या ईश्वर त्यांनी प्रार्थना. ज्योती मदन चव्हाण माझं नाव. हे माझे मिस्टर मदन गजानन चव्हाण आणि सुनील यादव ते माझे जावई आहेत. माझ्या भाचीचे मिस्टर आहेत ते पहिल्यापासून आमच्या बरोबर त्यांचं आमचं रिलेशन व्यवस्थित आहे. ते आमच्याबद्दल खूप प्रेम करतात आणि त्यांचं प्रेम आम्हाला पण खूप मिळतं. आता त्यांनी घर घेतलं ह्याच्यात आम्हाला खूप आनंद आहे. आमची ही जावई फार चांगले आहेत आणि आम्हाला त्यांचा स्वभाव आवडतो. का सुरेखा गणपती यादव आणि माझ्या मुलग्यांनी आपलं घर बांधलंय ते मला मोठा आनंद झालाय. एवढं मोठं घर बघून माझं समाधान झालं. तर आम्ही हलत होतो त्या हलतनं माझ्या मुलग्यानी आपलं केलंय हा असे. हा आम्ही गावी राहते आणि त्याचे वडील नाही तर मला आनंद वाटतो. आता त्याला आश्रम मी त्याला चांगला सांभाळ करतो. त्याचा तो माझ्याजवळच असतो. माझा सांभाळ तोच करतो. असा त्याला सर्व त्याचे मोठे मोठे लोक येतात. त्याच्यात माझी मुलगी लागते जावई एकदम छान. प्रोग्राम पण छान झाला एकदम हसून खेळून. असे सुखी राहा आनंदात राहा संसार एकदम मजेत करा आनंदच घ्या सगळ्यांशी खुश राहा.
आलेल्या पाहुण्यांची उठबस करा चांगली. ललिता लक्ष्मण यादव. लक्ष्मण बाळकृष्ण यादव. तर आता माझ्या मोठा मी भावाचा त्याची चुलती आहे. हे त्याचे काका आहेत. म्हणजे शून्यातून त्यांना आज हे सगळं उभं केलेलं आहे. स्वतःच्या मेहनतीने केलेलं आहे आणि तो आज कष्ट म्हणजे भरपूरच करतोय स्वतःच्या कुटुंबासाठी, सगळ्यांसाठी. म्हणजे स्वभावाने खूप चांगला आहे, प्रेमळ आहे. पुतणी आहे माझा, तो मोठ्या भावाचा मुलगा आहे. त्याने चांगलं घर आहे, व्यवस्थित घर घेतले. विरारला घर आहे, इथं घर आहे. चांगल्या पुढील मार्गाने चांगल्या मार्गाने जातोय तो. तर ते आमच्याकडे त्याला चांगला खूप खूप शुभेच्छा. माझं नाव अजय यादव. हा माझा भाऊ आहे आणि आता जो आमच्या सुनील दादाने नवीन घर घेतलं आहे, सो घराचं लोकेशन एवढं प्रीमियम आहे म्हणजे की आजूबाजूला एकदम शांत जागा आहे, मस्त हवा आहे आणि एकदम पनवेल स्टेशनच्या जवळच आहे. आणि त्याच्या मागची स्टोरी, घर घेण्यामागची म्हणजे तो एकदम म्हणजे खूप मेहनत करून त्याने चांगलं घर घेतलंय. म्हणजे विरारला पण त्याचं आहे, अजून त्याने मेहनत केली, चांगला जॉब हे केला आणि त्यानंतर पनवेलला चांगला एक प्रीमियम लोकेशन त्यांनी घर घेतलं आहे. अक्षय, जसा आम्ही दोघं सख्खे भाऊ आहे तसा सुनील दादा माझ्या मोठ्या काकांचा मुलगा आहे. जरी मोठ्या काकांना चुलत काकांचा असला तरी आम्ही सख्या भावांसारखेच राहतो. आणि आज त्याच्या या नवीन घराची एक वास्तुशांती आहे आणि इकडे त्यांनी जो सक्सेस आत्ता घेतलाय ते बघून आम्हाला खूप छान वाटतं. कारण त्यांनी हे त्याचं आय थिंक तिसरं घर आहे आणि त्यांनी हे असं नाही की कोणाच्या जीवावर घेतलं, त्यांनी स्वतःच्या मेहनतीने लहानपणापासून मुंबईला येऊन कष्ट करून हा सक्सेस त्यांनी मिळवलेला आहे. यशस्वी होण्यासाठी आम्ही त्याला फॉलो करतो एक मोठा भाऊ म्हणून, कारण त्यांनी तसं केलंय. सो असंच आम्ही त्याच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही त्याला खूप खूप शुभेच्छा आमच्या मनापासून. नमस्कार, मी अनिल महादेव चव्हाण. नमस्कार, मी नीलम अनिल चव्हाण. आज आम्ही इथे पनवेलमध्ये आमच्या भाऊंच्या घरी पूजेसाठी आलेलो आहे आणि त्यांनी नवीन रूम घेतला. एवढ्या काय सर्व व्यवस्थित केलं आणि ते प्रत्येकांना मदत करत राहतात. असा मेसेज देऊ शकतो की पुढील वाटचाली खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्वांची काळजी घ्या, स्वतः तब्येतीची पण काळजी घ्या. प्रवासामध्ये जास्त दगदग करू नका, सावकाश जा, सावकाशे तर तुम्ही आहात तर कुटुंब आहे. दोघांनाही त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. माझं नाव सचिन पाटील, ही माझी मिसेस मनीषा सचिन पाटील. आज या ठिकाणी आमचे मित्र सुनील यादव यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीसाठी आम्ही इथे आलेलो आहोत. चांगलं वाटलं, सुनीलने खूप प्रगती केलेली आहे. आमचा म्हणजे जवळजवळ 25-26 वर्षापासूनचा तो मित्र आहे. आम्ही कॉलेजला एकत्र होतो तेव्हापासून. त्याने अत्यंत खडतर परिस्थितीतून आज हा टप्पा गाठलेला आहे आणि त्याची परिस्थिती किंवा आमची परिस्थिती फार काही वेगळी नव्हती, तर त्याही परिस्थितीतून आम्ही सगळे मित्र अत्यंत जबाबदारीने या आतापर्यंत पोहोचलेलो आहोत. सुनील आणि त्याची पत्नी तेजल हिला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव रश्मी रवींद्र यादव. आज आमच्या धीराची पूजा आहे. सुनील यांच्याकडे वास्तुशांती आहे घराची. खूप छान झाली वास्तुशांती. माझ्या मिस्टरांचे भाऊ आहेत ते चुलत, पण चुलत असते तरी एकदम सख्यासारखेच आहेत. मला पण माझ्या भावासारखेच आहेत, असं वाटत नाही की ते धीरासारखे आहेत म्हणून. तेजलताईशी पण खूप चांगलं रिलेशन आहे, तिच्याशी पण खूप चांगलं पटतं. म्हणजे आम्ही मैत्रिणीसारख्याच राहतो, असं काही वाटलं नाही की ती जावं आहे कधी. ऍक्च्युली आम्ही एरियामध्ये पण, ह्या एरियामध्ये पण त्यांच्यामुळेच आम्हाला पण रूम घेतलेला आम्ही बाजूला आणि खूप छान रिलेशन आहे त्यांच्याबरोबर. मी त्यांचं खूप अभिनंदन की त्यांनी आता, म्हणजे आम्ही पण वर्षभर वाट बघत होतो ते कधी येतात बाजूला राहायला म्हणून. आता ते आलेले आहेत, तर त्यांना पुढील प्रवासासाठी खूप छान शुभेच्छा. तेजल सुनील यादव. आम्ही पनवेलमध्ये शिफ्ट झालो 8 तारखेला. आज आमच्या घरी आहे गृहप्रवेशाचा कार्यक्रम. सर्व मित्रमैत्रिणी, घरातले सगळेजण आल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. जरा पेशन्स ठेवले त्यामुळे रूम पण चांगला भेटला, सोसायटी चांगली भेटली, सगळं काय चांगलं. इथे माणसं वगैरे सगळे चांगलेले आहेत. त्याच्यानंतर व्ह्यू पण चांगला आहे इथला आणि माझ्यापेक्षा जास्त प्रयत्न त्यांनी केलेत घरासाठी, तर त्यांच्या मुळात धन्यवाद पहिलं. एवढं चांगलं घर घेतल्याबद्दल. नमस्कार, मी सुनील गणपत यादव. आज खूप वर्षानंतर मी माझ्या स्वतःच्या हक्काच्या स्वप्नातल्या घरात आगमन केलेलं आहे आणि हे सर्व उभं करण्यासाठी माझ्या फॅमिलीचा खूप मोठा हात आहे. त्याचप्रमाणे या घराच्या गृहशांतीसाठी, वास्तुशांतीसाठी मी माझ्या मित्रमंडळीला, तसेच पाहुणे मंडळी आणि माझे
सगळे सोयरे भाऊकी या सर्वांना निमंत्रित केलं होतं आणि त्या सर्वांनी आवर्जून माझ्या प्रेमापोटी या ठिकाणी भेट दिलेली आहे. ते सुद्धा खूप खुश झालेले आहेत माझं हे स्वप्न बघून. आणि हे सगळं उभं करण्यासाठी इतकं इझी नव्हतं की मी लगेच बोललो मी घर घेईल आणि ते लगेच इतकं मोठं घर मला मिळेल आणि मी इथे राहायला येईल, एवढं सोपं नव्हतं. तर 2018मध्ये ज्यावेळी मी माझं एक स्वतःचं मोठं घर घेईल असं स्वप्न बघितलं होतं, त्यानंतर मला खूप साऱ्या अडचणी आल्या. काही ठिकाणी मला असं वाटलं होतं की हे घर कदाचित मला मिळणार नाही, परंतु आपल्या सर्वांचा आशीर्वाद, आपण केलेल्या चांगल्या कामाची प्रत म्हणून हे घर मला आज माझ्या ताब्यात मिळालं आणि त्यासाठी मी आज खूप खुश आहे. मुंबईमध्ये आल्यानंतर आपल्याकडे स्वतःच असं काही नव्हतं. मग त्यानंतर काही वर्षानंतर शिक्षण पूर्ण करून छोटंसं चाळीमध्ये घर घेतलं. त्यानंतर लग्न केलं. लग्नानंतर मी अजून एक छोटासा रूम घेतला. पण त्यानंतर मला वाटलं की आता माझी फॅमिली मोठी झाली, आपण काहीतरी चांगलं करूया आणि म्हणून मी ह्या घरासाठी स्वप्न बघितलं होतं आणि त्या सत्यात उतरलेलं आहे. त्यामध्ये माझ्या आईचा खूप आशीर्वाद आहे, आमच्या सासूबाईंचा सुद्धा खूप त्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे, आशीर्वाद आहे. आणि आमच्या सौभाग्यवती तेजल यादव यांनी सुद्धा पैशाला पैसा जमा करून ह्या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे आणि त्यामुळेच हे मोठं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि तसंच सर्व बघायला गेलं तर माझे खास मित्र म्हणजे मी सांगेल की फॅमिलीपेक्षा मित्रांचं सहकार्य खूप चांगलं आहे मला आणि आतापर्यंत त्यांनी मला खूप चांगली साथ दिली आणि यापुढेही मिळणार आहे. तर त्या संदर्भात मी सर्वात पहिलं त्यांचे सुद्धा खूप मोठ्या मनाने आणि आपुलकीने अंतर्मनाने आभार मानेल. कारण स्वतःच्या भावापेक्षा आणि स्वतःच्या रक्ताच्या नात्यांपेक्षा जर कुणी साथ दिली असेल तर ती माझ्या मित्रांनी आणि त्यांच्या फॅमिलीने. त्या सर्वांचा खूप खूप मी आभार मानतो. धन्यवाद. आमचा फोटोशूट झालेला आहे, कसं वाटलं? खूप छान, खूप छान प्रकारे सकाळपासून आतापर्यंत आपण चांगले फोटोग्राफी केलेले आहे. खूप सारे ब्लॉग्स आपण घेतला, त्याबद्दल धन्यवाद. आणि आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही आमचे सर्व फोटो चांगल्या प्रकारे आम्हाला लवकरच डिलिव्हर कराल. नेहा बी त्यांच्यातर्फे मिस्टर अँड मिसेस नेहा, मिस्टर अँड मिसेस नेहा बी. आपल्या चॅनलला लाईक आपल्या करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.